ओम गं गणपतये नमः. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीमद दासबोध दशक 10 समास 8 प्रचित निरूपण. श्रीराम. आता प्रचितीचे लक्षणे ऐका. प्रचितीची लक्षणे. जो स्वानुभव घेऊन कुठल्याही गोष्टीची पारख करतो तो शहाणा समजावा. जे कोणी प्रचिती घेत नाहीत ते वेडे आणि दैन्यवाणे जाणावेत. नाना रत्ने अथवा नाना नाणी त्यांची परीक्षा न करता जर घेतली तर नुकसान ठरलेलेच आहे. ज्या निरूपणात वक्त्याचा स्वानुभव प्रगट होत नसेल ते ऐकायला बसूच नये. घोडा आणि शस्त्र यांना आधी आजमावून म्हणजे चेक करून पाहावे. असे चेक करून म्हणजे आजमावून पाहिले पाहिजे. घोडा किंवा शस्त्र. घोडाचा अर्थ वाहन. कोणतंही वाहन घेताना किंवा कोणतंही शस्त्र घेताना. शस्त्र आजच्या काळात शस्त्र म्हणजे कोणतीही वस्तू जी आपल्या जीवन जगण्यासाठीचं साधन आहे. तर हे तपासूनच घेतलं पाहिजे आणि बरे आहे अशी प्रचिती आल्यावर मग ते जाणत्या पुरुषांनी खरेदी केले पाहिजे. बीज उगवेल हे आधी पाहावे आणि मग द्रव्य देऊन ते खरेदी करावे. वक्ता म्हणजे सांगणारा, माहिती सांगणारा किंवा ज्ञान देणारा, जे निरूपण करतो आहे म्हणजे एक्सप्लेनेशन, स्पष्टीकरण करतो आहे, समजावतो आहे, त्याची प्रचिती म्हणजे त्याचा अनुभव आला तरच ते निरूपण ऐकावे. एखाद्या औषधाने रोग्याला बरे वाटून आरोग्य प्राप्ती झाली अशी लोकांना प्रचिती आली असेल तर ती मात्रा म्हणजे ते औषध, मात्रा म्हणजे औषध अगत्याने म्हणजे नक्कीच प्रायोरिटीने घ्यावे. पुन्हा ऐका. एखाद्या औषधाने रोग्याला बरे वाटून आरोग्य प्राप्ती झाली अशी लोकांना प्रचिती आली म्हणजे अनुभव आला तर ती मात्रा म्हणजे ते औषध लोकांनी त्या रोगासाठी अगत्याने घ्यावे. एखाद्या औषधाचा कुठलाही अनुभव नसता ते घेणे म्हणजे चांगली प्रकृती बिघडवून घेणे जाणावे. कुठलेही कार्य केवळ अनुमानाने करणे म्हणजे मूर्खपणाच होय. काही लोक किमयेने तांब्याचे किंवा लोखंडाचे सोने करून देतो असे म्हणतात, पण त्यांच्या म्हणण्याची प्रचिती न येता त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यास सोने करायला सांगणे म्हणजे बघता फसवणे जाणे होय. काही लोक किमयेने म्हणजे जादूने काहीतरी करामत करून तांब्याचे किंवा लोखंडाचे सोने करून देतो असे म्हणतात, पण त्यांच्या म्हणण्याची प्रचिती अनुभव न घेता त्यांच्यावर विश्वास ठेवून, अंधविश्वास ठेवून त्यास सोने करायला सांगणे म्हणजे बघता स्वतः फसवले जाणे होय. पारखल्याशिवाय केलेली कोणतीही गोष्ट कारणी लागत नाही, मात्र प्राणावर बेतण्याची शक्यता असते. म्हणून चांगल्या माणसाने अनुमानाने, अंदाजपंचे कुठलेही कार्य करू नये. अनुभव न घेता कार्य केल्याने उपायाच्या ऐवजी अपायच निश्चितपणे घडतो. पाण्यात बसलेली म्हैस तिची नीट पारख न करता खरेदी करणे म्हणजे मूर्खपणाच होय. नीट तपास न करता खरेदी केल्याने शेवटी कष्टी व्हावे लागते. केवळ दुसऱ्याच्या विश्वासावर घर घेतले असे कोणी कधी ऐकले आहे का? कपटी माणसाने कपट केले तर ते आधी जाणून घेतले पाहिजे. नीट चौकशी न करता अन्नवस्त्र घेतल्याने प्राणास मुकण्याची पाळी येते. खोट्या माणसाचा विश्वास धरणे म्हणजे मूर्खपणाच होय. चोराची संगती धरली तर निश्चितच घात होतो. नीट शोध घेतला तर कोण लबाड हे कळून येईल. खोटी नाणी करणे म्हणजे खोट्या नोटा छापणे वगैरे आजच्या काळात. तांब्याचे सोने करणारे, तसेच खरी पण अधिकाराशिवायची नाणी करणारे म्हणजे खरी नाण्यांसारखी, खऱ्या पैशांसारखी, खऱ्या नोटांसारखी, पैशांसारखी खरी बनवणं, पण त्यात कोणाचा अधिकार नाही आहे. अधिकाराशिवाय हुबेहूब नक्कल करून पैसे वगैरे, संपत्ती किंवा सोनं बनवणं, या प्रकारे फसवणूक करणारे शोधून काढले पाहिजेत. दिवाळखोराचा पसारा पाहिला की तेथे उदंड वैभव दृष्टीस पडते, पण वास्तविक ते सर्व थोतांड म्हणजे फसवण्यासाठीचं षडयंत्र असतं. पुढे फजिती ठरलेलीच असते. त्याप्रमाणे स्वानुभव नसताना ज्ञान सांगणं म्हणजे थोतांडच समजावं. त्या व्यक्तीकडून खरे समाधान मिळत नाही, पण स्वतःस अनुभव नसता
अनुमानाने अंदाजाने ज्ञान सांगून तो अनेक जणांचे अनहित म्हणजे वाईट मात्र करतो, म्हणजे अहित करतो. अनुभव नसताना मंत्र यंत्र आदींचा उपदेश करून अज्ञानी लोकांना ते फसवतात. एखाद्या दुखणेकऱ्याला झाकून ठेवून नंतर मारावे तसा प्रकार होतो. एखाद्याचा मुलगा आजारी असता त्याने औषधोपचार करण्यासाठी वैद्य म्हणजे डॉक्टर आणला, पण तो वैद्य होता अर्धवट ज्ञान असलेला म्हणजे शिकाऊ डॉक्टर, त्याला काही जास्त अनुभव नाही आहे. त्यामुळे त्या डॉक्टरच्या वैद्याच्या औषधाने त्या पोराचा, ज्याला रोग झाला आहे त्या पोराचा प्राण मात्र गेला, तर तेथे दुसऱ्याचा काय उपाय चालणार. एखादा माणूस दुखण्याने आतल्या आत झिजत चालला आहे, म्हणजे त्याचा त्रास वाढत चालला आहे, खंगत चालला आहे त्याची तब्येत, पण वैद्याने म्हणजे डॉक्टरने दुखण्यासंबंधी प्रश्न केल्यावर त्यास काही सांगण्यास लाजू लागला. तो व्यक्ती ज्याला दुखणं झालं आहे, तो रोगी डॉक्टरला काही सांगायला लाजू लागला, तर त्याने आपलाच आपण घात करून घेतला असे म्हणावे लागते. जाणत्या माणसाचा गर्वाने अनादर करून नेणत्याची संगत धरल्यामुळे, नेणता म्हणजे ज्याला काही माहीत नाही आहे, अज्ञानी आहे अशाची संगत धरल्यामुळे एखादा माणूस बुडतो. यात कुणाचा घात झाला सांगा बरं. अर्थात ज्याने चुकीची संगत धरली, नेणत्याची अज्ञानाची संगत धरली, जाणत्या माणसाची नाही धरली. पाप सर्व नष्ट झाले, परत जन्मास यावे लागणार नाही अशी आपल्याला प्रचिती आली पाहिजे. परमेश्वराचे खरे स्वरूप स्वतः अनुभवाने जाणले आणि आपण कोण ह्याचाही अनुभव घेऊन आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे. पुन्हा ऐका, परमेश्वराचे खरे स्वरूप स्वतः अनुभवाने जाणले आणि आपण कोण ह्याचाही अनुभव घेऊन आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे. ब्रह्मांडाचा कर्ता कोण, याची उभारणी कशी झाली आणि मुख्य कर्ता कोण, हे सर्व ज्ञान होणे अत्यंत आवश्यक आहे. ह्या सर्व गोष्टींविषयी जर मनात संदेह असेल, डाऊट असेल, तर मग जो परमार्थ केला असेल तो वाया गेला असे जाणावे. कारण प्रचिती नसेल म्हणजे प्रत्यक्ष स्वतः अनुभव नसेल तर तो माणूस संशयात म्हणजे भ्रमात, डाऊटमध्ये बुडून जातो, हरवतो. येथे थोडक्यात परमार्थाचे वर्म म्हणजे रहस्य सांगितले आहे. हे खोटे आहे असे जर कोणी म्हणेल तर तो माणूस अधम आहे म्हणजे चांगला नाही असे जाणावे. आणि जो या वर्मास म्हणजे या रहस्यास, परमार्थाच्या रहस्यास खोटे मानेल तो खरोखरच अधमाधम म्हणजे अधमाहूनही अधम, वाईटाहूनही वाईट आहे असं जाणावं. आता यापुढे काही बोलण्यासारखे उरलेच नाही. अज्ञान जोपर्यंत शिल्लक असते तोपर्यंत परमात्म स्वरूपाचे ज्ञान होऊ शकत नाही. हे सर्वोत्तमा रामराया, प्रभू रामचंद्रा, मी जे सांगतो ते असत्य नाही हे तू जाणतोसच. माझ्या उपासनेची थोरवी हीच आहे की खरोखर सत्य असेल तेच ज्ञान लोकांना सांगावे. मी जर मिथ्या म्हणजे खोटं बोलेन तर दोष प्रभूला लागेल, कारण श्रीरामाचे दास खोटे बोलतात असं ठरेल. म्हणून जे सत्य आहे तेच सांगितले जात आहे. खरा करता कोण हे साधकाने ओळखले पाहिजे. तसेच माया कोठे आणि कशी उत्पन्न झाली याच्या मुळाचाही शोध घेतला पाहिजे. तेच निरूपण पुढे केले जाईल. पूर्वी जे बोलले गेले आहे तेच परत बोलावे लागत आहे, तरी श्रोत्यांनी सावध होऊन पूर्ण लक्ष द्यावे. सूक्ष्म विषयाचे निरूपण करावयाचे असल्याने श्रोत्यांना ते नीट उमजावे, समजावे. म्हणून पूर्वी बोललेलेच फिरून बोलणे, पुन्हा वेगळ्या पद्धतीने बोलणे भाग पडत आहे. स्पष्ट आणि सूक्ष्म अनुभवाचा विचार केला की रूढीचे खंडन होते, म्हणून ही खटपट करावी लागत आहे. जनरूढीप्रमाणे बोलावे तर स्वानुभवांमुळे प्राप्त होणारे समाधान मिळत नाही. बरे, प्रचितीचे समाधान मिळावे म्हणून प्रयत्न केला की जनरूढीशी विरोध भासतो. अशा प्रकारे दोन्ही बाजूकडून अडचण उपस्थित होते, म्हणून बोललेलेच परत बोलावे लागत आहे. आता दोन्हींचे रक्षण करून हे कोडे उलगडून दाखवूया. जनरूढी आणि अनुभव या दोन्हींचे प्रामाण्य म्हणजे त्यांचा पुरावा आणि खरेपणा राखून निरूपण केले जाईल. विचारवंत श्रोत्यांनी त्याचे पुन्हा पुन्हा मनन करावे, म्हणजे हे जे काही सांगितलं जातंय ते पुन्हा पुन्हा ऐकावं, वाचावं, लक्षात ठेवण्याचा आणि त्यावर विचार करण्याचा
प्रयत्न करावा, पुन्हा पुन्हा मनन करावं. इति 34व्या संपूर्ण. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे प्रचिती निरूपण नाम किंवा प्रचित निरूपण नाम समास 8वा समाप्त, संपूर्ण झाला. जय जय रघुवीर समर्थ. गुड रीडिंग चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची पूर्वसूचना ऑल नोटिफिकेशन्सच्या माध्यमातून तुम्हाला लगेच भेटेल. रोज दुपारी 3 वाजता दासबोध तुमच्या भेटीला येतोय. पुन्हा भेटूया पुढील भागात, म्हणजेच दशक 10 समास 9 मध्ये पुरुष प्रकृती याबद्दल जाणून घेण्यासाठी. धन्यवाद.